मित्रांनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपण समजून घेत आहोत. आजच्या भागात म्हणजे 44व्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत चतुर्थ खंडातील भाग 3 बौद्ध जीवनमार्ग आणि यामधील विवेकशीलता आणि एकाग्रता, जागरूकता, कळकळ आणि धैर्य, अप्रमाद आणि वीर्य, दुःख आणि सुख, दान आणि कर्म, ढोंग, सम्यक मार्गानुसरण आणि सद्धर्म आणि असद्धर्म यांचा संकर करू नका. चला तर सुरू करूया. नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. विवेकशीलता आणि एकाग्रता. विवेकशीलता म्हणजे बुद्धिमत्तेने, समजदारीने सत्य असत्य यांचा विचार करून योग्य निर्णय घेण्याची माणसाच्या अंगी असलेली शक्ती म्हणजे विवेकशीलता होय. आणि एकाग्रता म्हणजे काय? एकाग्रता म्हणजे एकाच विषयावर किंवा एकाच विशिष्ट विचारावर आपले संपूर्ण लक्ष केंद्रित करणे म्हणजे एकाग्रता, ज्याला इंग्लिशमध्ये कॉन्सन्ट्रेशन असे म्हणतात. प्रत्येक बाबतीत विवेक ठेवीत जा, सावधान राहत जा, आस्थायुक्त आणि धैर्यशील राहत जा. आस्थायुक्त. आस्था म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी किंवा एखाद्या विचाराविषयी मनात पक्का विश्वास असणे म्हणजे आस्था. अशा पक्क्या विचाराने धैर्यशील राहत जा. धैर्य म्हणजे धीर किंवा हिम्मत किंवा सहनशीलता, आणि धैर्यशील म्हणजे ज्याच्या अंगी धीर किंवा सहनशीलता आणि हिम्मत आहे असा व्यक्ती. प्रत्येक बाबतीत विवेक ठेवीत जा, सावधान राहत जा, आस्थायुक्त आणि धैर्यशील राहत जा. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. आपण जे काही आहोत ते आपल्या विचाराचा परिणाम आहे. ते सर्व आपल्या विचारावर अधिष्ठित आहे. अधिष्ठित म्हणजे रचलेले किंवा स्थापित झालेले. आपल्या मनातील जे विचार आहेत त्या विचारावरच आपण सर्व स्थापित झालेले आहोत किंवा रचलेले आहोत, आणि आपल्या विचाराचेच आपण बनलेले आहोत. जर मनुष्य दुर्विचाराने म्हणजे वाईट विचाराने बोलू लागेल, कृती करू लागेल म्हणजे कार्य करू लागेल, तर दुःख त्याचा पाठलाग करीत राहते. शुद्ध विचाराने बोलले आणि चालले तर सौख्य म्हणजे सुख चालून येते. म्हणून शुद्ध विचारांना अतिशय महत्त्व आहे. अविचारी बनू नका, विचारी बना. आपल्या विचारावर लक्ष असू द्या. कर्दमात रुतलेला हत्ती, कर्दम म्हणजे चिखल, म्हणजेच चिखलात रुतलेला हत्ती ज्याप्रमाणे आपली मोकळीक करण्यासाठी झटतो, त्याप्रमाणे असत मार्गापासून आपली मुक्तता करा. असत्याच्या मार्गापासून आपली मुक्तता करा. शहाण्या माणसांनी आपल्या विचाराची राखण करावी. आपल्या विचारावर राखण ठेवावे, कारण ते म्हणजे आपले विचार कळायला कठीण, अतिशय धूर्त असून जिकडे वाट मिळेल तिकडे ते सैराटासारखे धावत राहतात. आपले विचार अतिशय धूर्त. धूर्त म्हणजे एखाद्या कार्याचे कारण लपविण्यात हुशार, चपळ, लबाड, कावेबाज किंवा आपल्याला हवे ते मिळवण्यात चतुर असे असून जिकडे वाट मिळेल तिकडे ते सैराटासारखे धावत राहतात. तुम्ही सैराट सिनेमा बघितला असेल. सैराट म्हणजे मुक्त, स्वैर, कोणतेही बंधन न ठेवता वागणारा म्हणजे सैराट. असे ते सैराटासारखे धावत राहतात. सुरक्षित विचार हे सौख्यदाते आहेत. सौख्यदाते म्हणजे सुख देणारे आहेत. कशा तरी शाकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत राहते. घराचं छत जर अव्यवस्थित असं शाकारलेलं असेल तर घरात पाणी गळत राहते. त्याप्रमाणे
चिंतनरहित मनात विकार प्रवेश करतात. चिंतनरहित मनात, चिंतन म्हणजे एखाद्या विशिष्ट विषयावर सर्व बाजूंनी विचार करणे. जे मन असे विचार करत नाही, म्हणजे जे चिंतनरहित आहे, त्या मनात विकार म्हणजे आजार प्रवेश करतात. विचारांचे आजार प्रवेश करतात. ज्याप्रमाणे व्यवस्थित साकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत नाही, घराचे छत जर व्यवस्थित साकारलेले असेल तर त्या घरात पाणी गळत नाही, त्याप्रमाणे चिंतनयुक्त मनात, म्हणजे जे मन सर्व बाजूंनी विचार करते, अशा मनात विकाराला प्रवेश लाभत नाही, म्हणजे आजाराला, विचाराच्या आजाराला प्रवेश लाभत नाही, म्हणजे अशा मनात विचाराचे आजार प्रवेश करू शकत नाहीत. माझे मन, तथागत भगवान बुद्ध सांगतात, माझे मन एका काळी वाट मिळेल तिकडे आणि वाटेल तसे भटकत होते, परंतु ज्याप्रमाणे माहूत अंकुशाने क्षुब्ध गजाला वळवीत असतो, ज्याप्रमाणे माहूत म्हणजे हत्तीवर स्वार असलेला व्यक्ती, अंकुशाने, अंकुश म्हणजे हत्तीला नियंत्रणात ठेवण्यासाठी वापरले जाणारे टोकदार शस्त्र, जसे बैलाला नियंत्रित करण्यासाठी आरी वापरतात, असे टोकदार शस्त्र म्हणजे अंकुश. त्या अंकुशाने क्षुब्ध गजाला, क्षुब्ध म्हणजे रागावलेला, क्रोधित झालेला, चवताळलेला, खवळलेला असा जो गज आहे, गज म्हणजे हत्ती, अशा हत्तीला तो माहूत वळवीत असतो. त्याप्रमाणे मी आता आपल्या मनावर स्वामित्व गाजवीत आहे, माझ्या मनावर नियंत्रण ठेवीत आहे, मालकी ठेवीत आहे. दुर्निवार, दुर्निवार म्हणजे ज्याचे निवारण करता येत नाही असा, किंवा ज्याला थांबविता येत नाही असा. दुर्निवार आणि सैराट, सैराट म्हणजे अनियंत्रित, स्वैर, मुक्त, ज्याला कोणताही बंधन नाही असे. दुर्निवार आणि सैराट अशा मनाला काबूत ठेवणे म्हणजे नियंत्रणात ठेवणे ही उत्तम गोष्ट आहे. काबूत ठेवलेले म्हणजे नियंत्रित ठेवलेले मन सुखाचे उगमस्थान आहे. दूरवर भटकणाऱ्या मनाला लगाम घालणारे कामबंधनातून विमुक्त होतात. जे लोक आपल्या भटकणाऱ्या मनाला लगाम घालतात म्हणजे नियंत्रणात ठेवतात, ते कामबंधनातून, कामवासनेच्या बंधनातून विमुक्त होतात, मुक्त होतात. जर माणसाची श्रद्धा अचल नसली, श्रद्धा म्हणजे एखादे शास्त्र किंवा एखाद्या गुरुने उपदेश केलेल्या गोष्टींविषयी व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा अनुभव नसला तरी शास्त्राने किंवा गुरुने सांगितले तेच सत्य आहे असा मनात असलेला विश्वास म्हणजे श्रद्धा होय. आणखी दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे, सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे, धर्मसंस्थापक, एखादी साक्षात्कारी व्यक्ती, गुरु किंवा शास्त्रांचे ग्रंथ इत्यादींच्या वचनावरील पक्का विश्वास म्हणजे श्रद्धा होय. अशी श्रद्धा जर अचल नसली म्हणजे स्थिर नसली तर सद्धर्म म्हणजे चांगला धर्म त्यास अज्ञात असेल, म्हणजे त्याला माहीत नसेल. आणि जर त्याची मनशांती, मनाची शांती बिघडलेली असेल तर त्याची प्रज्ञा, प्रज्ञा म्हणजे काय? प्रज्ञा म्हणजे सत्य असत्य, चांगले वाईट, योग्य अयोग्य, न्याय अन्याय यांविषयी योग्य निष्कर्षांपर्यंत पोहोचण्यासाठी माणसाच्या अंगी असलेली बुद्धीची किंवा मनाची क्षमता म्हणजे प्रज्ञा होय. प्रज्ञा म्हणजे केवळ बुद्धिमत्ता नव्हे किंवा बुद्धी नव्हे, तर अशी मनाची क्षमता म्हणजे प्रज्ञा होय. अशा व्यक्तीची प्रज्ञा दोषरहित असू शकत नाही, दोष असू शकतात. एक द्वेष्टा, द्वेष्टा म्हणजे द्वेष करणारा. आणि द्वेष म्हणजे काय? द्वेष म्हणजे नको असलेल्या व्यक्तीविषयी किंवा वस्तूविषयी मनात असलेली क्रोधाची भावना म्हणजे द्वेष. आणि अशी भावना मनात ठेवणारा द्वेष्टा म्हणजेच द्वेष करणारा द्वेष्टा. एक द्वेष्टा दुसऱ्या द्वेष्ट्याला
किंवा एक शत्रू दुसऱ्या शत्रूला जितका उपद्रव देतो, उपद्रव म्हणजे त्रास, जितका त्रास देतो त्यापेक्षा वाईट मार्गाकडे वळलेले माणसाचे मन अधिक उपद्रव निर्मिते. उपद्रव त्रास निर्मिते म्हणजे निर्माण करते. म्हणजे एखादा द्वेष्टा किंवा एखादा शत्रू म्हणजे दुश्मन जेवढा माणसाला त्रास देऊ शकत नाही त्यापेक्षा जास्त वाईट मार्गाकडे वळलेले माणसाचे मन अधिक माणसाला त्रास देते. आईबाप आपतेष्टांपेक्षाही, आपतेष्ट म्हणजे जवळचे नातेवाईक, यांच्यापेक्षाही चांगल्या मार्गाकडे वळलेले मन आपले अधिक हित करते, आपला अधिक फायदा करते. पुढे बघूया. जागरूकता, कळकळ आणि धैर्य, अप्रमाद आणि वीर्य. जागरूकता म्हणजे अवेअरनेस, म्हणजेच सतर्कता. कळकळ, कळकळ म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी मनापासून काळजी वाटणे. आणि धैर्य म्हणजे धीर, हिम्मत. अप्रमाद म्हणजे जागरूकता, सावधानता, सतर्कता किंवा चूक भूल न करणे म्हणजे अप्रमाद. आणि वीर्य, वीर्य म्हणजे परिश्रम, हितकारक गोष्टींमध्ये आनंदाने व्यस्त राहण्याचा गुण. शहाणा मनुष्य आपल्या जागरूकतेने निष्काळजीपणा बाजूला सारून, निष्काळजीपणा म्हणजे बेफिकीरपणा बाजूला सारून प्रज्ञेच्या शिखरावर चढतो, डोंगराच्या शिखरावर, प्रज्ञेच्या डोंगराच्या शिखरावर चढतो. आणि दुःखविमुक्त होऊन, दुःखमुक्त होऊन तो तेथून दुःखात सापडलेल्या मानवजातीकडे पाहत असतो. शहाण्या माणसाच्या दृष्टीस मूर्ख हा पर्वत शिखरावरून दरीतील दिसणाऱ्या माणसासारखा आहे. निष्काळजी लोकांमध्ये जागरूक, निद्रितांमध्ये जागृत, निद्रित म्हणजे झोपलेले, अशा झोपलेल्यांमध्ये जागृत असा तो शहाणा मनुष्य. उमदा घोडा जसा अडेल तट्टूला मागे टाकून पुढे जात असतो तशी प्रगती करीत असतो. उमदा घोडा म्हणजे जोरदार, जोमदार घोडा, उत्तम गुणांचा घोडा. जसा अडेल तट्टू, अडेल तट्टू म्हणजे अडून बसलेला घोडा, दुराग्रही, हट्टी, हेकळ असा घोडा, अशा घोड्याला मागे टाकून पुढे जात असतो तशी जागृत माणूस प्रगती करीत असतो. निष्काळजीपणाच्या अधीन होऊ नका, म्हणजे निष्काळजीपणाच्या, बेफिकीरपणाच्या आहारी जाऊ नका. कामभोगापासून दूर राहा. जागरूक मनुष्य चिंतनशील असतो. चिंतनशील म्हणजे चिंतन करणारा असतो. आणि चिंतन म्हणजे काय? एखाद्या विशिष्ट विषयावर सर्व बाजूंनी विचार करणे म्हणजे चिंतन. असा सर्व बाजूंनी विचार करणारा असतो. दक्षता म्हणजेच अप्रमाद. अप्रमाद म्हणजे जागरूकता, सावधानता, सतर्कता किंवा चूक भूल न करणे म्हणजेच दक्षता. दक्षता अमर आहे, जी कधी मिटत नाही. आणि अविचार, अविचार म्हणजेच प्रमाद. आणि प्रमाद म्हणजे चूक भूल करणे, बेफिकीरपणा किंवा निष्काळजीपणा म्हणजे अविचार. हे मृत्यूचे पद आहे, म्हणजे मृत्यूचा मार्ग आहे. अप्रमादी हे कधीच मरत नाहीत. अप्रमादी म्हणजे जे जागरूक आहेत, सावधान आहेत, सतर्क आहेत, जे चूक भूल होऊ देत नाहीत, असे लोक म्हणजे अप्रमादी. हे कधीच मरत नाहीत. उलट प्रमादी, प्रमादी म्हणजे चूक भूल करणारे, बेफिकीरपणे वागणारे, निष्काळजीपणाने वागणारे, हे मृतवतच आहेत, म्हणजे मेल्यासारखेच आहेत. दुसरा हेतू कितीही मोठा असला तरी आपल्या ठरविलेल्या हेतूपासून विचलित होऊ नये. आपण एखाद्या वेळेला एखादं ध्येय आपलं निश्चित करतो आणि त्या ध्येयाच्या वाटेवर चालत असताना आपल्याला दुसरं ध्येय मिळते किंवा दुसरा हेतू मिळतो. अशा वेळी दुसरा हेतू कितीही मोठा असला तरी आपण अगोदर ठरविलेल्या हेतूपासून विचलित होऊ नये.
विचलित होणे म्हणजे ठराविक मार्गावरून बाजूला जाणे किंवा मार्ग सोडणे, म्हणजे आपला पहिल्या ध्येयाचा जो मार्ग आहे तो कधीही सोडू नये. एकदा ध्येय हाताशी लागले की निग्रहाने ते धरून ठेवावे. निग्रहाने म्हणजे निश्चयाने ते धरून ठेवावे, दृढतेने ते धरून ठेवावे. सावधान चित्त राहा म्हणजे मनाने सावधान राहा. आळस सोडा, आळस करू नका. सम्यक मार्गाचा अवलंब करा. सम्यक म्हणजे योग्य किंवा उत्तम अशा मार्गाचा अवलंब करा. जो या जगात सम्यक मार्गाचा अवलंब करतो, जो व्यक्ती या जगात सम्यक मार्गाचा, योग्य मार्गाचा, उत्तम मार्गाचा अवलंब करतो तो खरोखरच सुखी असतो. आळशीपणा म्हणजे अपयश. आळशीपणाने अपयश येते. सुस्तपणा म्हणजे अपवित्रता. सतत प्रयत्न आणि सम्यक दृष्टी, योग्य दृष्टी यांच्या साहाय्याने शरीरात घुसलेला आळशीपणा हा विषारी बाण उपटून काढा. सतत प्रयत्न आणि सम्यक दृष्टी म्हणजे योग्य दृष्टीच्या साहाय्याने, आपल्या प्रयत्नाने आपल्या शरीरात जो आळशीपणाचा विषारी बाण घुसलेला आहे तो उपटून काढा. प्रमादात फसू नका, चूकभूल करून फसू नका. विषयोपभोगात आसक्त राहू नका. कामवासनेच्या भोगात आसक्त राहू नका. आसक्त म्हणजे एखादी वस्तू किंवा व्यक्तीविषयी आकर्षित होणे. असे आकर्षित राहू नका. अप्रमत्त बना. अप्रमत्त म्हणजे प्रमाद म्हणजेच चुका आणि निष्काळजीपणापासून दूर असलेला म्हणजेच सावध किंवा सतर्क. असे सावध किंवा सतर्क बना व ध्यानात मग्न राहून विपुल सुख संपादन करा. विपुल म्हणजे भरपूर असे सुख मिळवा, संपादन करा, प्राप्त करा. जो अप्रमत्त आणि जागरूक आहे. अप्रमत्त म्हणजेच चुका किंवा निष्काळजीपणापासून दूर आहे आणि जागरूक आहे, जागृत आहे. स्मृतिमान आहे. स्मृतिमान म्हणजे ज्याला सर्व गोष्टींची आठवण आहे असा, ज्याची स्मरणशक्ती उत्तम आहे असा जो स्मृतिमान आहे. सुविचारपूर्वक काम करणारा आहे, चांगल्या विचाराने काम करणारा आहे. जो संयमी आहे म्हणजे ज्याचा आपल्या स्वतःच्या मनावर ताबा आहे. जो विचारपूर्वक आचरण करणारा आहे, विचारपूर्वक वागणारा आहे व अप्रमत्त आहे, अशा पुरुषाचे यश सारखे वाढत असते. व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर मित्रांनो आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल वर सेट करा. तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक, शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे. ते सर्व मोफत आहे, त्याला पैसे पडत नाहीत. म्हणून हे काम कृपया आत्ताच करा, नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो. आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बारकोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदत सुद्धा करू शकता. पुढे बघूया दुःख आणि सुख, दान आणि कर्म. दारिद्र्य म्हणजे गरिबी हे दुःखाचे उगमस्थान आहे. म्हणजे दारिद्र्यातून दुःख निर्माण होते, गरिबीतून दुःख निर्माण होते. परंतु दारिद्र्य नाशाने म्हणजे दारिद्र्य नष्ट झाल्याने सुख लाभेलच असे नाही. सुख लाभणे ते उच्च राहणीवर अवलंबून नसून ते उच्च संस्कृतीवर अवलंबून आहे. तुमचं राहणीमान कितीही चांगलं असलं, कितीही उच्च असलं तर तुम्हाला सुख लाभेलच असे नाही. तर सुख लाभणे हे उच्च संस्कृतीवर अवलंबून आहे. आता संस्कृती म्हणजे काय? संस्कृती या शब्दाचा अर्थ खूप व्यापक आहे, पण सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे संस्कृती म्हणजे आदर्श समजली जाणारी वर्तन पद्धती. अशा आदर्श वर्तन पद्धतीने किंवा अशा आदर्श वर्तनाने सुख लाभते. हा बौद्ध जीवन मार्ग होय. क्षुधा हा एक भयंकर रोग आहे. क्षुधा म्हणजे भूक. भूक हा एक भयंकर रोग आहे. आरोग्य ही सर्वश्रेष्ठ देणगी आहे. समाधान
ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. विश्वास हे सर्वश्रेष्ठ नाते आहे आणि निर्वाण म्हणजेच निब्बाण हे सर्वश्रेष्ठ सुख आहे. सर्वात श्रेष्ठ असे सुख आहे. जे आपला द्वेष करतात म्हणजे आपला राग करतात, त्यांचा द्वेष न करता आपण सुखाने राहायला शिकले पाहिजे. दुसरे लोक आपला कितीही द्वेष करोत, आपला कितीही राग करोत, आपण त्यांचा राग न करता, त्यांचा द्वेष न करता आपण सुखाने राहणे शिकले पाहिजे. रुग्णाईत, रुग्णाईत म्हणजे रोगाने पछाडलेला. रुग्णाईत माणसात म्हणजे रोगाने पछाडलेल्या माणसात आरोग्य राखून आपण सुखाने राहायला शिकले पाहिजे. लोभी माणसात आपण निर्लोभता ठेवून सुखाने राहायला शिकले पाहिजे. म्हणजे आपण लोभी माणसात जरी राहत असलो तरी आपण स्वतः लोभी बनू नये. आपण निर्लोभ राहणे शिकले पाहिजे. शेत जसे तणाने नाश पावते त्याप्रमाणे मानवजात दुर्विकाराने म्हणजे वाईट विकाराने म्हणजेच वाईट आजाराने नाश पावते. म्हणून वितराग पुरुषांना दिलेले दान महान फलदायी होते. वितराग पुरुष, वितराग म्हणजे सर्व आसक्ती ओलांडून त्याग करून ज्याने मनशांती प्राप्त केली आहे अशी व्यक्ती, अशा व्यक्तीला, अशा पुरुषांना दिलेले दान महान फलदायी आहे, फळ देणारे आहे. शेत जसे तणाने नाश पावते त्याप्रमाणे मानवजात गर्वाने नाश पावते. गर्व म्हणजे अहंकार, घमंड. अशा अहंकाराने, घमंडाने मानवजात नाश पावते. म्हणून गर्वरहित पुरुषांना, गर्वरहित म्हणजे ज्यांना गर्व नाही असे किंवा ज्यांना घमंड नाही असे, असे जे पुरुष आहेत अशा पुरुषांना केलेले दान महान फलदायक होते. म्हणजे महान असे फळ मिळते त्या दानाने. शेत जसे तणाने नाश पावते त्याप्रमाणे मानवजात विषयोपभोगाने, कामवासनेच्या लालसेने नाश पावते. म्हणून विषयानासक्त पुरुषांना म्हणजे ज्या पुरुषांच्या मनात विषय वासना नाही, ज्यांना विषय वासनेची आसक्ती नाही अशा पुरुषांना केलेले दान महान फलदायक होते. अशा दानाने महान फळ मिळते. धर्मासाठी केलेले दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. धर्माचे माधुर्य, माधुर्य म्हणजे गोडवा, सर्व माधुर्यात श्रेष्ठ आहे. धर्मापासून होणारा आनंद हा सर्व आनंदात श्रेष्ठ आहे. विजयातून द्वेष उत्पन्न होतो, कारण पराजित मनुष्य हा दुःखी असतो. जय आणि पराजयाची भावना सोडून जो समाधान वृत्तीने राहतो तो सुखी होतो. कामासारखा दुसरा अग्नी नाही, म्हणजे वासनेसारखा दुसरा अग्नी नाही. द्वेषासारखे चुकीचे निशाण नाही. शरीरासारखे दुसरे दुःख नाही आणि शांतीसारखे सुख नाही. दुसरे काय अपशब्द बोलतात, काय दुष्कृत्य करतात म्हणजे काय वाईट कृत्य करतात, काय पूर्ण करतात व काय अपुरे सोडतात यावर दृष्टी ठेवू नका, त्यांच्यावर नजर ठेवू नका. आपण काय पूर्ण केले आहे, आपण काय पूर्ण केले आणि काय अपुरे सोडले यावर लक्ष ठेवणे अधिक चांगले. जे विनयशील आहेत म्हणजे विनयाने वागणारे आहेत, जे चित्तशुद्धी व्हावी, मनाची शुद्धी व्हावी म्हणून इच्छितात, इच्छा करतात, जे अनासक्त आहेत, ज्यांना कुठलीही आसक्ती म्हणजे आकर्षण नाही, एकांत प्रिय आहेत, ज्यांचे आचरण शुद्ध आहे, जे विवेकशील आहेत, विवेकाने वागणारे आहेत, त्यांचे जीवन नेहमीच खडतर असते म्हणजे कठीण असते. तेजस्वी घोड्याला भरधाव धावण्यासाठी चाबकाचा फटकारा लागत नाही. जगामध्ये त्या तेजस्वी घोड्यासारखा कोणी आहे काय की जो दोषास्पद नाही, ज्याच्यामध्ये काहीही दोष नाहीत,
ज्याला ठपका लावण्याची वेळ पडलेली नाही. कोणाशीही कठोरतेने बोलू नका. दुसऱ्याशी जसे बोलाल तसे प्रत्युत्तर येईल. आपण दुसऱ्याशी जसे बोलू तसेच समोरचा उत्तर देईल. क्रोधयुक्त म्हणजे रागाने युक्त भाषण दुःखकारक आहे, दुःख देणारे आहे. आणि आघात केला तर प्रत्याघात होईल. म्हणजे आपण एखाद्यावर जर आघात केला तर समोरचा व्यक्ती सुद्धा प्रतिघात करेल, प्रत्याघात करेल. रथाच्या चाकाला जशी खीळ त्याप्रमाणेच ह्या जीवनाला स्वातंत्र्य, नम्रता, सदिच्छा, निस्वार्थीपणा आहेत. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. पुढे बघूया. ढोंग. खोटे बोलू नये. खोटे बोलण्यास दुसऱ्याला प्रवृत्त करू नये. म्हणजे स्वतः खोटे बोलू नये आणि दुसऱ्याला सुद्धा खोटे बोलण्यास भाग पाडू नये. खोटे बोलण्याच्या कृत्याला संमती देऊ नये. जर कोणी खोटे बोलत असेल तर त्याच्या त्या कृत्याला परवानगी देऊ नये. सर्व प्रकारचे असत्य भाषण टाळावे. तथागत जसे बोलतात तसे वागतात. भगवान बुद्ध जसे बोलत होते तसेच वागत होते. तथागत जसे वागतात तसे बोलतात. ते यथाभाषी तथाकारी आणि यथाकारी तथाभाषी असल्यामुळे त्यांना तथागत म्हणतात. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. पुढे बघूया. सम्यक मार्गानुसरण म्हणजे योग्य मार्गाचे अनुसरण. सम्यक मार्ग निवळा आणि त्यापासून विचलित होऊ नका. जीवनात योग्य मार्ग निवळा आणि त्यापासून विचलित होऊ नका. म्हणजे तो मार्ग सोडू नका. मार्ग विपुल आहेत, भरपूर मार्ग आहेत, अनेक मार्ग आहेत, परंतु सर्वच काही सम्यक मार्गाकडे नेत नसतात. सर्वच मार्ग काही योग्य मार्ग नाहीत. सम्यक मार्ग हा केवळ थोडक्यांच्या सुखासाठी नाही, मोजक्या लोकांच्या सुखासाठी नाही, तो बहुजन सुखासाठी आहे. तो प्रारंभी, मध्ये आणि शेवटीही कल्याणप्रद असला पाहिजे. तो म्हणजे सम्यक मार्ग हा प्रारंभी म्हणजे सुरुवातीला, मध्ये आणि शेवटीही कल्याणप्रद असला पाहिजे. कल्याणप्रद म्हणजे कल्याण करणारा, भले करणारा असला पाहिजे. सम्यक मार्गाचे अनुसरण म्हणजे बौद्ध जीवन मार्गाचे अनुसरण होय. आपण जीवनात योग्य मार्गाचे अनुसरण करत असेल याचा अर्थ आपण बौद्ध जीवन मार्गाचे अनुसरण करीत आहोत. अष्टांग मार्ग हा श्रेष्ठ मार्ग आहे. भगवान बुद्धांनी सांगितलेला अष्टांग मार्ग हा श्रेष्ठ मार्ग आहे. सर्व श्रेष्ठ सत्यांमध्ये सत्य आहे. वैषयिक अनासक्ती हा सर्वश्रेष्ठ गुण आहे. म्हणजे कामवासनेविषयी आसक्ती नसणे, आकर्षण नसणे हा सर्वश्रेष्ठ गुण आहे. आणि ज्याला हे पाहण्याची दृष्टी आहे तो श्रेष्ठ पुरुष होय. प्रज्ञाशुद्धीचा हा एकमेव मार्ग आहे, दुसरा नाही. याच मार्गाने जा. जर तुम्ही या मार्गाचे अनुकरण केले तर तुमच्या दुःखाचा निराश होईल. अष्टांग मार्गाचे तुम्ही अनुसरण केले तर तुमच्या दुःखाचा निराश होईल. म्हणजे दुःख नाहीसे होईल, दुःख नष्ट होईल. दुःख कंटक कसे काढून टाकता येतील? दुःख कंटक म्हणजे दुःखाचे काटे कसे काढून टाकता येतील हे कळल्यावर मी या मार्गाचा उपदेश केला. तथागत हे केवळ पथदर्शक आहेत, म्हणजे मार्ग दाखवणारे आहेत. कोणता मार्ग? तर सोन्नतीचा, स्वतःच्या उन्नतीचा, स्वतःच्या प्रगतीचा मार्ग दाखविणारे आहेत. प्रयत्न ज्याचा त्याने स्वतः करावयाचा असतो. तथागत फक्त मार्ग दाखवतात आणि आपल्याला स्वतः प्रयत्न करावे लागतील. सर्व सृष्टी पदार्थ, सृष्ट पदार्थ म्हणजे सृष्टीत उत्पन्न झालेले पदार्थ हे विनाशाधीन आहेत, विनाशाच्या अधीन आहेत. म्हणजे ज्याचा विनाश थांबवता येत नाही असे आहेत. म्हणजेच सर्व सृष्टी पदार्थांचा विनाश कधीतरी होणार आहे. हे
जो ओळखतो त्याला दुःख विचलित करू शकत नाही. सर्व रूपे अनित्य आहेत, म्हणजे बदलणारे आहेत, कायम न टिकणारे आहेत. जो हे ओळखतो त्याला दुःख स्पर्श करीत नाही. जेव्हा जागे व्हायला पाहिजे तेव्हा जो जागा होत नाही, जो तरुण आणि बळकट असूनही सुस्तपणाच्या आहारी गेलेला असतो, ज्याची इच्छा आणि विचार झोपी गेलेले असतात, त्या आळशी मनुष्याला कधीही ज्ञान होणार नाही. भाषणात सावध असणे म्हणजे जागरूक असणे, विचारात संयम राखणे म्हणजे नियंत्रण राखणे, कायेने म्हणजे शरीराने कोणतेही पाप न करणे, हे काया वाचा मन आचारावयाचे 3 मार्ग अवलंबिल्यावर प्रज्ञावंतांनी निर्देशिलेल्या म्हणजे दाखविलेल्या मार्गाने माणसाला जाता येते. वास्तविक ज्ञानाने लाभ होतो आणि त्याच्या अभावाने नाश होतो. लाभाचे आणि नाशाचे हे दुहेरी मार्ग ओळखून ज्ञान वाढेल असा माणसाने उद्योग करावा. शरद ऋतूतील कमळाप्रमाणे, शरद ऋतू म्हणजे उन्हाळा आणि हिवाळा यांच्यामधील काळ, साधारणतः सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यांचा काळ. या शरद ऋतूतील कमळाप्रमाणे माणसाने आत्मप्रीती खुळून काढावी. आत्मप्रीती म्हणजे स्वतःवरील प्रेम खुळून काढावे. शांतीचा मार्ग जवळ करावा. सुगताने म्हणजे भगवान बुद्धाने निर्वाणाचा मार्ग निर्दिष्ट केला आहे. निर्दिष्ट करणे म्हणजे एखादी गोष्ट स्पष्टपणे सांगणे. म्हणजेच सुगताने भगवान बुद्धाने निर्वाणाचा म्हणजेच निब्बाणाचा मार्ग स्पष्टपणे सांगितलेला आहे. अधर्माने वागू नका, अविचाराने जगू नका, दुष्ट सिद्धांताचे अनुकरण करू नका, वाईट सिद्धांताचे अनुकरण करू नका, जागे व्हा, सुस्त पडू नका, सद्गुणाची कास धरा. कास धरणे म्हणजे एखाद्याबरोबर जाणे, एखाद्याबरोबर चालणे, म्हणजेच सद्गुणाबरोबर चला. सद्गुणी म्हणजे सद्गुण असणारे लोक इहलोकी सुखी असतात. इहलोकी म्हणजे याच जन्मी याच जगात ते सुखी असतात. जो पूर्वी अविचारी होता आणि नंतर सुविचारी झाला, तो घनविमुक्त चंद्राप्रमाणे, घनविमुक्त म्हणजे घनाने विमुक्त म्हणजे ढगांनी विमुक्त झालेल्या अशा चंद्राप्रमाणे जग तेजस्वी करतो. जो दुष्कृत्य सोडून सत्कृत्य करू लागला आहे, वाईट कृत्य सोडून चांगले कृत्य चांगले कर्म करू लागला आहे, तो घनविमुक्त चंद्राप्रमाणे ढगांनी मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो. एका धर्मनियमाचे उल्लंघन करून जो असत्य बोलतो, धर्मनियमाचे उल्लंघन करणे म्हणजे एखादा नियम, आज्ञा, करार किंवा वचन न पाळणे. असे धर्मनियमांचे उल्लंघन करून म्हणजे धर्मनियम मोडून जो असत्य बोलतो, खोटे बोलतो, तो कोणते दुसरे दुष्कृत्य करणार नाही हे सांगवत नाही. म्हणजेच तो दुसरे कोणतेही दुष्कृत्य, वाईट कृत्य करू शकतो. जे सदैव नेहमी सावधान असतात, जे रात्रंदिवस अभ्यास करतात, जे निर्वाणासाठी म्हणजे निब्बाणासाठी आटोकाट प्रयत्न करीत असतात, त्यांचे दुर्विकार, वाईट विकार, आसव शेवटी लोप पावतात, नष्ट होतात. अशी एक जुनी म्हण आहे की जो स्तब्ध बसतो, स्थिर बसतो, त्याला लोक दूषण लावतात म्हणजे दोष देतात, नावे ठेवतात. जो फार बोलतो त्याला लोक दूषण लावतात म्हणजेच नावे ठेवतात, दोष देतात. आणि जो अगदी थोडे बोलतो त्यालाही दूषण लावतात, त्यालाही दोष देतात, त्यालाही नावे ठेवतात. खरोखरच ज्याला दूषणच लावले जात नाही म्हणजे ज्याला दोष दिल्या जात नाही, ज्याला नावे ठेवल्या जात नाही, असा या जगात कोणीच नाही. म्हणजे लोक कोणालाही नावे ठेवतात, प्रत्येकाला नावे ठेवतात, प्रत्येकाला दोष देतात. ज्याला सदैव दूषण देतात, दोष देतात, नावे ठेवतात किंवा ज्याची सदैव स्तुती करतात, नेहमी स्तुती करतात, असा पुरुष पूर्वी नव्हता,
आता नाही आणि पुढेही कधी होणार नाही. म्हणजेच लोक प्रत्येक माणसाला दोष देतात आणि प्रत्येकाची स्तुती सुद्धा करतात. वाणीच्या क्रोधापासून सावध राहा. आपली वाणी जी आहे, आपले बोलणे जे आहे, त्या बोलण्याच्या क्रोधापासून सावध राहा आणि जिभेचा संयम करा. जिभेवर नियंत्रण ठेवा. मानसिक पापांचा त्याग करा. म्हणजे मनात सुद्धा वाईट विचार करू नका, मनाने सुद्धा पाप करू नका आणि आपल्या मनानेही सद्गुणाचा आचार करा. मनातल्या मनात सुद्धा चांगले विचार करा. अप्रमाद हा निर्वाणाचा मार्ग आहे. जागरूकता हा निर्वाणाचा मार्ग आहे आणि प्रमाद मृत्यूचा मार्ग आहे. जे अप्रमादी आहेत ते अमर आहेत आणि जे प्रमादी आहेत ते मृतवत आहेत, मेल्यासारखेच आहेत. पुढे बघूया. सद्धर्म आणि असद्धर्म यांचा संकर करू नका. सद्धर्म म्हणजे चांगला धर्म आणि असद्धर्म म्हणजे जो चांगला धर्म नाही असा धर्म यांचा संकर करू नका. संकर म्हणजे काय? दोन वेगवेगळ्या प्राण्यांच्या मिलनानंतर निर्माण होणाऱ्या जीवाला संकर म्हणतात. थोडक्यात संकर म्हणजे मिश्रण. म्हणजेच सद्धर्म आणि असद्धर्म यांचं मिश्रण करू नका, यांची भेसळ करू नका. जे खोट्याला खरे आणि खऱ्याला खोटे समजतात ते आपल्या दुर्बुद्धीमुळे, आपल्या वाईट बुद्धीमुळे कधीही सत्याप्रत पोहोचू शकत नाहीत. सत्यापर्यंत ते कधीही पोहोचू शकत नाहीत. जे खऱ्याला खोटे आणि खोट्याला खरे समजतात ते आपल्या दुर्बुद्धीमुळे कधीही सत्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. जे सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणून ओळखतात, म्हणजे जे खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणून ओळखतात, त्यांच्या ठिकाणी सम्यक दृष्टी आहे. म्हणजे चांगली दृष्टी आहे, योग्य दृष्टी आहे, उत्तम दृष्टी आहे. त्यांना सत्य लाभते, त्यांना सत्य मिळते. घर नीट साकारलेले नसले, म्हणजे नीट रचना केलेली नसली तर ज्याप्रमाणे त्यात पावसाचे पाणी गळू लागते, त्याप्रमाणे असंस्कृत मनात तृष्णा प्रवेश करते. जे मन असंस्कृत आहे, सुसंस्कृत नाही, अशा मनात तृष्णा म्हणजेच लालसा प्रवेश करते. घर नीट साकारलेले असले की त्यात ज्याप्रमाणे पावसाचे पाणी शिरू शकत नाही, त्याप्रमाणे सुसंस्कृत मनात तृष्णा प्रवेश करू शकत नाही. अशा मनात लालसा प्रवेश करू शकत नाही. उठा, प्रमादी राहू नका. प्रमादी म्हणजे बेफिकीर राहू नका, निष्काळजी राहू नका, चूक भूल करू नका. धर्माच्या शिकवणुकीप्रमाणे वागत राहा. जो त्याप्रमाणे वागतो तो इहलोकी म्हणजे याच जन्मी, याच जगात आणि इतर सर्व लोकी, इतर सर्व लोकात, इतर सर्व जन्मात सुखी होतो. सन्मार्गाचा अवलंब करा, चांगल्या मार्गाचा अवलंब करा. कुमार्गाचा अवलंब करू नका, वाईट मार्गाचा अवलंब करू नका. सन्मार्गाने जाणारे लोक म्हणजे चांगल्या मार्गाने जाणारे लोक इहलोकी म्हणजे या लोकात, याच जन्मात आणि इतर सर्व लोकी म्हणजे इतर सर्व जन्मात, इतर सर्व लोकात सुखी होतात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून ठेवा. म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत.